नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. बीडमध्ये अजितदादांना धोबी पछाड, योगेश क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश. सांगलीच्या कामेरीमध्ये ठिबक दुकानाला भीषण आग, मध्यरात्री घडली घटना. नांदेडमध्ये 20 वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला, एकाची हत्या. नंदुरबारमध्ये सत्तेतील पक्ष एकमेकांच्या विरोधात, भाजप आणि शिंदे सेना दोघांनीही दिले उमेदवार. बिहारचा विजय एनडीएचा नसून निवडणूक आयोगाचा आहे, काँग्रेसच्या सपकाळ यांची टीका. पाहूयात सविस्तर बातम्या. बीडमध्ये अजितदादांना धोबी पछाड, योगेश क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते पालकमंत्री असणाऱ्या बीड जिल्ह्यातच हादरा बसलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर हे अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत होते. त्यांनी आता अजितदादांची साथ सोडत भाजपला जवळ केलंय. बीड नगर परिषदेची सूत्र अजितदादांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिल्याने ते नाराज होते असं सांगण्यात येते. पत्नीसह त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो. आता आपण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. बीड नगर परिषदेच्या जागा महिलेसाठी राखीव आहेत, त्यानुसार कमळावर आणि आम्ही निवडणूक लढू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एक युनिट म्हणून काम करतील असं प्रवेशानंतर त्यांनी म्हटलंय. पक्षाचे पदाधिकारी नेमताना मला कुठेही विश्वासात घेण्यात आलं नाही. मी माझी खंत पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. बीड बाहेरील माणसांना इथं आणून निवडणुकीत अनेक प्रयोग आजपर्यंत झाले आहेत, मात्र हे प्रयोग हाणून पाडले. हा प्रयोग देखील हाणून पडेल असा टोला त्यांनी नाव न घेता विजयसिंह पंडित यांना लगावलाय. दरम्यान यामुळे बीड नगर परिषदेची निवडणूक रंजक होणार आहे. काल राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या भाजपाच्या नेत्या, आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तयारीत आधीपासून होतो. पण आता भाजपच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत. तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का, निवडणूक लढवणार आहेत का? आता भाजप तिथे अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे, त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवणार. काय जबाबदारी काय पार पाडणार, कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत. कार्यकर्त्यांसाठी सूचना त्यांनी बोलण्याचा आस्वाद घ्यायचा. घेणारे जेवण करून थांब जरा. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि केडर यांना सोबत घेऊन त्यांचं आणि आमचं युनिट हे मिळून आता एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवतो. एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय कुठलं की आम्हाला सांगा. नाही, जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे. आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच इकडून मी आलो त्याचं काही कारण होते, इकडे आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. संदीप क्षीरसागर यांच्या पीएनए सोडली त्यांची साथ, केले खळबळजनक खुलासे. बीड शहरचे आमदार संदीप क्षीरसागर यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. त्यांचे स्वयंसहाय्यक सतीश शेळके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच संदीप क्षीरसागर यांची साथ सोडली आहे. लागलीक शेळके यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. आमदार क्षीरसागर यांची साथ सोडण्यामागे त्यांनी अनेक कारणं सांगत काही मोठे खुलासे देखील केलेत. यांच्याशी संवाद साधलाय लोकशिवाय मराठीचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी. बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्येच आता जे स्थानिकचे आमदार आहेत संदीपभाई क्षीरसागर यांचे सुविधायक आहेत जे सतीश शेळके हे आता यांनी थेट एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये ते आता निवडणूक देखील लढण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. सोशल माध्यमांच्या माध्यमांवरती त्यांनी मेसेज देखील केलेत आणि गावगावीत दौरे देखील त्यांचे चालू आहेत. कार्यकर्ते भेटीगाठीसाठी येत आहेत आणि सध्या ते माझ्यासोबत आहेत. काय कारण असेल तुम्ही आमदारांना सोडलं, इतक्या वर्ष तुम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम केलं, जे
पडद्यामागची भूमिका होती ती प्रामुख्याने तुम्ही आतापर्यंत निभावली आणि आज अचानक असं काय घडलं की तुम्हाला त्यांना सोडावं लागलं? नमस्कार. प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो. आपण जो विचारलेलं आहे त्यांना सोडलं तर मागचा मानस एकच होता. राजुरी नवगण जिल्हा परिषद गट मला निवडणूक लढवायची होती, त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही ही निवडणूक त्यांच्या सोबत राहून देखील लढू शकत होतात, त्यांना विचारात घेऊन किंवा पक्षाकडे मागणी करून. तेवढं तुम्ही बऱ्यापैकी सर्व गोष्टी माहीत आहेत, पक्ष कार्यकारिणी संदर्भातल्या ज्या काही ऑफिशियली गोष्टी आहेत ह्या तुम्ही फॉलो केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ती अडचण नसावी कदाचित. त्यामध्ये काही विचारणा झाली होती का, काही बोलणं झालं होतं? नाही, त्यांच्याशी मी याविषयी काही बोललेलो नाही, पण काही गोष्टी माझ्या दृष्टीक्षेपात आल्या. त्यानंतर मी माझा निर्णय घेतला. ज्यावेळेस घेतला निर्णय त्यावेळेस मी अपक्षासाठी घेतलेला होता, परंतु नंतर असं झालं मी त्यांना तिकीटसुद्धा मागितलेलं नाही किंवा मी त्यांच्याकडे मला इलेक्शन लढवायची ही सुद्धा मागणी केलेली नाही. मी माझी भूमिका फेसबुकवर हे केली होती, म्हणजे टाकली होती, परंतु त्यांच्याकडून कोणतीही ह्या बाबतीत विचारणा झाली नाही. नंतर सन्मान्य अनिल जगताप साहेबांनी मला ह्या बाबतीत विचारणा केली, मला एक मैत्रीचा व बंधुत्वाचा हात दिला व मुख्य नेते सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालून त्यांच्या समवेत माझा प्रवेश करून घेतला आणि मला काही गोष्टी सूचना दिल्या या बाबतीत. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही आता या नगरपालिकेमध्ये काय भूमिका निभावणार आणि कशा पद्धतीने शिवसेनेला जी नगरपालिका ताब्यात येण्यासाठी जी मदत लागणार ती कशा पद्धतीने करणार आहात? सन्मान्य जिल्हा प्रमुख आमचे तीनही जो मला आदेश देतील तो माझ्यासाठी शिरसावंत असेल, तसेच महायुतीतील नेते जे मला जबाबदारी देतील त्या बाबतीत मी प्रामाणिकपणे काम करेन. सध्या कुठली आघाडी युती असं काही चिन्ह दिसत नाही. सध्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि शिवसेना देखील त्या तयारीमध्ये आहेत, तेवढे उमेदवार फायनल केलेले आहेत. मग आता तुमची त्यामध्ये भर पडली, त्यामुळे तुम्ही काही उमेदवार देणार आहेत का कुठल्या प्रभागातून, असं काही प्लॅनिंग आहे का? नाही, तसं काही नाही आहे, पण सन्मान्य अनिल दादा जी जबाबदारी देतील इलेक्शनच्या कामकाजाच्या बाबतीत ती जबाबदारी मी पूर्णपणे पेलवीन. अशी बीडमध्ये एक चर्चा आहे की तुम्ही जो स्टाफ निघाला आहे तो स्वतः आमदारांनी या लोकांना येऊ नका असं सांगितलं होतं, अशी देखील बीडमध्ये आता चर्चा सुरू होते. मग याच्या मागचं असं ठोस काय कारण आहे की तुम्ही फक्त म्हणजे जिल्हा परिषद लढवायची म्हणून बाहेर पडलाय सांगताय, पण याचं मूळ कारण काय असतं? नाही, मूळ कारण तसे बरेचसे विषय करता येतील, पण आम्ही सर्वच जण माझ्या सहित आम्ही सर्वजण लहान कुटुंबातले आहोत, त्यामुळे आम्हाला काही गोष्टी बोलता येणार नाहीत. आणि पण जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतला आहे समजा आता आम्ही, कारण आम्ही सर्वांनीच एक दिलाने काम केलेलं आहे. तिथं आम्ही कुठलाही प्रामाणिकपणा सोडलेला नाही. इथून पुढेही आम्ही जिथं सध्या आहे तिथं बी आम्ही तोच प्रामाणिकपणा दाखवणार आहोत. आज अशी परिस्थिती झाली की ते आमदार आहेत, पण त्यांच्यासोबत जो ड्रायव्हर आहे फक्त तो त्यांच्यासोबत आहे. आज त्यांच्यासोबत पी आहे की नाही त्याची देखील खात्री नाही आहे, पण तुमच्यासोबत जी टीम होती 7-8 लोकांची, ही सर्व टीम आता तुमच्यासोबत इथं कार्यरत आहे आणि तुम्ही यांना घेऊन आता पुढे जाता. हा, बरोबर आहे. सर्वच्या सर्व टीम माझ्यासोबत आहे. मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस माझ्यासोबत कुणीच नव्हतं, परंतु नंतर ह्या लोकांना काहीतरी त्यांच्याकडून सूचना आल्या. ते काय बोलत नाहीत लोक, पण सूचना आल्या. त्या सूचना आल्यानंतर त्या लोकांनी मला सांगितलं असंच झालेलं आहे, म्हणून मग मी त्यांना म्हणलं आपण सोबत थांबूया सगळेजण. आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये तुमच्यासमोर देखील मोठे आव्हान असणार, तर राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडनं ही उमेदवारी येईल, पण यामध्ये तुम्हाला जागा सुटेल न सुटेल हे सगळ्या गोष्टीवरती कशी मात करणार? सन्मान्य जिल्हा प्रमुख अनिल जगताप साहेबांनी जो शब्द दिलेला आहे किंवा महायुतीच्या अंतर्गत जो त्यांनी मला विचार करून शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार आहे. आणि त्यांनी मला कामाला देखील लागणारे शब्द दिला आहे, म्हणजे चालू करा म्हणून सांगितलेलं आहे. तत्पूर्वी माझं काम पूर्वी चालू होतं, आजही माझं काम चालू आहे. हे होते सतीश शेळके आणि आगामी निवडणुका नगरपालिका असेल आणि यामध्ये ते शिंदे गटाचं काम करणार आहेत. ते बी क्षमतेने काम करतील. एकनाथ शिंदे साहेबांनी यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही कामाला लागा असा देखील शब्द दिला आहे. लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव, बीड. बातमी सांगलीतून. सांगलीच्या कामेरीमध्ये ठिबक दुकानाला भीषण आग. पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणारे दुकान आगीत पूर्ण जळून खाक. सांगलीच्या कामेरीमध्ये ठिबक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत कामेरीमध्ये हे दुकान असून यामध्ये मोठ्या प्रमाणात ठिबकाचा साठा करून ठेवण्यात आला होता. मध्यरात्री या दुकानाला आग लागली. आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये दुकान पूर्णतः जळून खाक झाले. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत दुकानातील साहित्य जळाल्याने मोठं नुकसान झालंय, परंतु आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
खून का बदला खून. 16 वर्षांपूर्वी झालेली वैराची कहाणी. वडिलांच्या हत्येचा 20 वर्षीय मुलाने घेतला बदला. 16 वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेत 20 वर्षीय तरुणाने एका व्यक्तीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरालगतच्या बळीरामपूर पंचशील नगर येथे शुक्रवारी घडली आहे. अवघ्या 3 तासांच्या आत नांदेड ग्रामीण पोलिसांनी या खुनाचा तपास उलगडत 3 आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव राष्ट्रपाल तुकाराम कपाळे, वय वर्ष 39, राहणार पंचशील नगर असं आहे. 2009 साली राजेंद्र गवळे यांच्या खून प्रकरणात राष्ट्रपाल कपाळे हा आरोपी होता आणि काही वर्षांपूर्वी तो जामिनावर मुक्त झाला होता. त्यानंतर तो ऑटो चालवून आणि किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान आरोपी नागेश राजेंद्र गवळे, वय वर्ष 20, हा आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संधी शोधत होता. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपाल कपाळे दुकानात असल्याची माहिती मिळताच नागेश गवळे याने 2 साथीदारांसह त्याला घेरलं. तिघांनी राष्ट्रपालवर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्याची घटनास्थळीच हत्या केली आहे आणि तिथून फरार देखील झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला आरोपींचा मागोवा मिळणे अवघड जात असतानाही पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी तपास वेगाने पुढे नेत अवघ्या 3 तासात 3ही आरोपींना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींचं नाव नागेश राजेंद्र गवळे, वय वर्ष 20, राहणार शाहूनगर वाघळा. अभिजित राणू गजभारे, वय वर्ष 20, राहणार धनेगाव. लकी राजकुमार पारखे, वय वर्ष 19, राहणार गौतम नगर किल्ला रोड. पोलीस तपासात या 3 युवकांनी वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच राष्ट्रपालची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बिहार निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर याचा जल्लोष साजरा करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि माओवादी झाले आहेत तर काँग्रेसमध्ये मोठं विभाजन होणार असल्याची भविष्यवाणी देखील त्यांनी केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशाची वाट लावणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव अधोरेखित होईल. बिहारचा विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. तर मनसे आणि वंचित संदर्भातही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहार निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मोदींनी जल्लोष साजरा करत असताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की येत्या काळामध्ये काँग्रेसमध्ये मोठं विभाजन होणार आहे आणि काँग्रेस जी आहे ही आता मुस्लिम लीगी आणि माओवादी झाली. त्यांनी गेल्या 11 वर्षात या देशाला कोणतं योगदान दिलं हे सांगण्यासारखं त्यांच्याजवळ काही नाही. केवळ काँग्रेस पक्षावर शेलक्या भाषेत टीका करून भागणार नाही तर त्यांनी प्रत्येक विजयागणित आपलं कशा पद्धतीने आपण काम केलं आणि लोकांनी का आपल्याला मतदान केलं हे समजून सांगितलं पाहिजे. मात्र हा विजय त्यांचा नसून हा निवडणूक आयोगाचा आहे आणि करिता आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत. या सर्व एकंदरीत पार्श्वभूमीवर देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची एक सुरुवात नरेंद्र मोदींनी केलेली आहे. याचं देखील भान त्यांनी ठेवावं. इतिहास जो आहे हा इतिहास कोणालाही माफ करत नसतो आणि कोणत्याही माणसाचे योगदान हा इतिहास विसरत नसतो. मनमोहन सिंग काहीच बोलत नव्हते, मात्र भारताला सक्षमतेने उभं करण्याकरता डॉक्टर मनमोहन सिंग यांची इतिहासाला नोंद घेणं भाग आहे आणि या देशाचं वाटोळं करण्याच्या अनुषंगानं पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव दुर्दैवाने येणाऱ्या काळात अधोरेखित होईल. त्यांनी झालं तेवढं पुरे झालं. आता लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे एवढंच या निमित्तानं त्यांना सांगावं असं वाटतं. जो जिता वो सिकंदर याचा अर्थ काय तर अराजकतेच्या माध्यमातून म्हणजे बळी तो कान पिळी शक्ती आमच्यात आहे म्हणून आम्ही जिंकलो असा प्रकारचा त्यांचा असणारा आविर्भाव आहे. त्यांचा हा अहंकार या देशात खपून घेतला जाणार नाही एवढंच विनम्रतेने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मुंबई महानगरपालिकेसाठी काल बैठक पार पडली. याच्यामध्ये काही आपल्याच नेत्यांकडून स्टेटमेंट दिले आहेत मनसे संदर्भात. काय नेमकं ठरलं, काय रेटा होता? त्या बैठकीला मी उपस्थित होतो. मनसेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी झाला नाही. काँग्रेस पक्षांनी स्वबळावर पुढे गेलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका आणि भावना त्या ठिकाणी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतच्या अनुषंगाने सध्या राज्यामध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट आहे. स्थानिकांच्या सोबत, स्थानिक नेतृत्वाच्या सोबत आम्ही पुढे जात आहोत. त्या ठिकाणी इंडिया अलायन्स आणि काही इतर घटक पक्षांच्या सोबत आमची आघाडी आणि युती कुठे होत आहे तर कुठे आम्ही स्वबळावर लढत आहोत. वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. कशा पद्धतीने ही राज्यभरात युती असणार आहे का किंवा काय नेमके समीकरण? जी भूमिका काँग्रेस पक्षाची होती, स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीचे अधिकार, तशाच स्वरूपाची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. आणि ज्या ठिकाणी आमच्या स्थानिक नेतृत्वाचा आणि त्यांचे संवाद झाला, ज्या ठिकाणी होऊ शकलं त्या ठिकाणी आम्ही वंचितच्या सोबत पुढे जात आहोत आणि ही एक चांगली सुरुवात आहे एवढंच या निमित्ताने मी म्हणेन.